नमस्कार, मुसळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, तुम्ही छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला खूपच आवडेल। तर फ्रेंड्स, आज आहे मकर संक्रांती। तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। चला तर मग आता सण म्हटल्यानंतर सणादिवशी ते गोडधोड आलंच। तर बघा, पुरणपोळीचा मस्त असं बेत झालेला आहे। तर पोळ्या पण झाल्या। तर बघा, इथे नैवेद्य वगैरे दाखवले देवांना आणि त्यानंतर बघा इथे सुवासिनीचं लेणं हे सगळं इथे ठेवलं आहे। तर आता आम्ही मेकअप करणार आहोत आणि आता बघा आमची साडी वगैरे नेसून मेकअप वगैरे झालेला आहे। त्यानंतर इथे पूजेसाठी सामान काढत होती ताई। तर बघा, इथे ताईने ते सगळं वाण वगैरे घेतलेलं आहे। अगोदर मी रेडी करून ठेवलं होतं सगळं चिरून वगैरे वाण, आणि त्यानंतर ताईने सगळं एकत्र करून ओटी वगैरे घेतली। रुक्मिणीसाठी ओटी भरायची असते, तर रुक्मिणीला ओटी वगैरे सगळं सामान वगैरे आहे का नाही व्यवस्थित एक वेळा चेक केलं जाते। ते बघा, नैवेद्य वगैरे राहिला होता विसरून, ते नंतर घेतला, कारण सगळं बघावं लागतं एकदा, कारण आमचे लहान मुलं असल्यामुळे कसं एक विसरतंय घसरतं, तर बघावं लागतं सगळं। तर त्यानंतर बघा, इथे ताई आणि मी मंदिरामध्ये जात आहोत आणि तिथे गेल्यानंतर रुक्मिणीला वसायचं आहे। सकाळी एवढ्या लवकर उठून सुद्धा आमचं काम लवकर झालं नाही, तर आम्हाला येईपर्यंत तर 1 वाजलाच होता। तर 1 वाजता आम्ही घरातून निघालो आहोत। तर बघा, इथं फायनली आता आम्ही इथे मंदिराजवळ पोहोचलो आहोत। तर खूप मंडळी आली आहे बघा, इथे सर्व महिला मंडळी ते जमा आहे, पण आमचाच पत्ता नव्हता, कारण आम्हाला खूप उशीर होत झाला आहे। तर बघताय ना किती लांब रांग आहे इथे। तर ताई म्हणली की ते थांबते मी, तर मी म्हटलं चला, आज महिला मंडळ खूप सजून धजून आलेले, खूप सुंदर दिसत आहे। कसा नेहमीचा मेकअप वेगळा असतो आणि असं सणासुदीला म्हणजेच संक्रांत म्हणले की सुवासिनींचं लेणं लावल्यानंतर प्रत्येक महिला खूप सुंदर सुंदर दिसत होते। त्यामुळे चला आता थोडंसं शूट घ्यावा, आणि त्यानंतर मी शूट घेतला छान असं। मग त्यानंतर मी मध्ये आले, कारण माझा नंबर जाईल म्हणून। त्यानंतर मध्ये आला, अरे इथं तर मला माहितीच नव्हतं की आमच्या सोसायटीमधल्या सर्व बायका मस्त असं रांगेमध्ये माझ्यासमोर थांबल्या होत्या। तर मग त्या पण हाय हाय बोलत होत्या, मग मी पण सर्वांना हाय केला आणि त्यांचाही व्हिडिओ शूट घेतला। तर इथे बघा, महाजन काकी सुद्धा आहेत आणि नावाडकर काकी आहेत आणि मोरे काकी आहेत आणि विराजची मम्मी आहे आणि त्यांची वहिनी सुद्धा आल्या आहेत इथे मकर संक्रांतीसाठी, आणि त्या सगळ्या जणी इथे औसत होत्या आणि मी सगळ्यांचा शूट घेत होते। तर त्यानंतर बघा, इथे फायनली आता ताई आली आहे वसण्यासाठी। तर बघा, इथे रुक्मिणीची ओटी भरत आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवले आणि अगरबत्ती वगैरे फिरवून त्यानंतर इथे विठ्ठलाला आणि रुक्मिणीला वाणवटीत घातली आहे, आणि त्यानंतर फायनली आता दर्शन घेऊन इथे प्रदक्षिणा घालत आहे ताई। मकर संक्रांती दिवशी दान का करतात? तर मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते। संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे। सध्या वेळेनुसार दानाचे प्रकार किंवा वस्तू लुटण्याचे प्रकार बदलले आहेत। तसेच यावर्षी सुद्धा काहीतरी स्टीलचं दान किंवा वाण द्यायचं होतं, तर आम्ही पण इथे रुक्मिणीसाठी वाण म्हणून आम्ही स्टीलची वाटी वाण असं वटीमध्ये घातलं आहे। तर त्यानंतर बघा, इथे मी आली आहे आता ओटी भरण्यासाठी आणि ते वसायचं आहे रुक्मिणीला, आणि त्यानंतर बघा इथे हळदी कुंकू लावून मी ते वसलं आहे आणि वटी भरत आहे। आणि त्यानंतर बघा, इथे फोटोशूट करता करता मला काहीतरी हसवत होती ताई आणि मला खूप हसायला येत होतं। आणि बघा किती गर्दी झालेली आहे बायकांची, खूप धावपळ करत होत्या बायका, कारण सगळ्यांना घाई असते घरी लवकर पोहोचण्याची, कारण कोणी लहान मुलं घरी ठेवून आले असते तर काहीतरी काम असतं, नाही तर कोणी तर असतं, खूप जणांचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे खूप बायकांची घाई चालत होती। आणि त्यानंतर बघा, इथे गणपती बाप्पांना पण आम्ही वाण ठेवलं, पाया पडलं। त्यानंतर इथे बघा बजरंगबली आहेत, तर बजरंगबलींना सुद्धा इथे वाण वगैरे ठेवलं, हळदी कुंकू लावून इथे नमस्कार केला। त्यानंतर बघा, इथे मी सुद्धा इथे बजरंगबलींना हळदी कुंकू वाहून नैवेद्य वगैरे अर्पण केलेलं आहे ताईने। त्यानंतर मी ते वाण वगैरे ठेवले आणि लांबूनच मस्त असं दर्शन घेतले बजरंगबलींचं। त्यानंतर इथे बघा, शनिदेवांना पण इथे नैवेद्य वगैरे अर्पण केलं आणि वाण ठेवलं आणि दोघींनीही नमस्कार केला। त्यानंतर बघा, इथे तुळशी मातालाही इथे बघा हळदी कुंकू लावून वाण देऊन नमस्कार केला दोघींनाही। त्यानंतर बघा, इथे सर्व आमच्या महिला मंडळांची घाई चाललेली आहे की माझ्याकडे तुझ्याकडे जावाई, माझं घ्या दिवाण, कारण सगळ्यांना घाई आहे लवकर आवरून घरी जाण्याची, कारण इथं आल्यानंतर 1-2 तास असे सहजच जातात, कधी जातात 2 तास हेच समजत नाही, कारण सगळं मज्जा मस्ती खूप, कधी वेळ जातो की छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं सगळ्या महिलांना, कसं सगळे एकत्र जमतात। आजचा दिवस असतो, रोज कोण कोणाला भेटायला गेलं ना, तर आजचा एक दिवस असतो। तर बघा, इथे काकी एक आहेत, त्या सर्वांना हळदी कुंकू असं वाटप करत आहेत आणि सगळ्याजणी हळदी कुंकू वगैरे एकमेकींना हळदी कुंकू लावत आहेत आणि एकमेकींचं वाण घेत आहेत, म्हणजेच वाण लुटत आहेत। आणि काही जणांच्याकडे सुगडे असतात, तर आमच्याकडे सुकट वगैरे काही नाहीत, काही जणांकडे नसतात।
मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू का करतात? हळदी कुंकुम किंवा हळदी कुंकुम समारंभ हा भारतातील एक सामाजिक मेळावा आहे, ज्यामध्ये विवाहित स्त्रिया त्यांच्या विवाहित स्थितीचे प्रतीक म्हणून आणि त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हळदी आणि कुंकुम यांची देवाणघेवाण करतात. तसेच पौष महिन्यात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हा सण महत्त्वाचा आहे. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. आता दिवस मोठा आणि रात्र लहान होते. याचा मानवी जीवनावर अधिक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. मकर संक्रांतीच्या या पर्वकाळात दानधर्माला विशेष महत्त्व दिले आहे. त्यानंतर इथे बघा आमच्या खूप जवळच्या म्हणजेच आमच्या सासूबाईंच्या फ्रेंड होत्या आणि त्यांना इथे बघा हळदी कुंकू लावून आम्ही वाण वगैरे दिलं आणि दोघींनाही नमस्कार केला आणि खूप छान गप्पा छान झाल्या थोडा वेळ. आणि त्यानंतर बघा इथे नावाडकर काकी काही खूपच बिझी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांना पकडून असं बसवलं मी, कारण मी शूट घेत होते. त्यामुळे सगळ्यांनी इथे हळदी कुंकू अगोदर केला होता. त्यानंतर माझे हळदी कुंकू झालं सर्वांसोबत, आमच्या महिला मंडळासोबत. आणि त्यानंतर बघा मस्त फोटोशूट वगैरे घेतला आणि छान छान फोटो काढले सर्वांनी आणि खूप एन्जॉय केलो आमच्या सर्व सोसायटीतल्या महिला मंडळांनी. आणि त्यानंतर बघा इथे मी इथे स्वामींच्या केंद्रात आलो होतो दोघीही. आणि बघा इथे छोटंसं बाळ खूप मस्ती करत होतं या पाण्यामध्ये आणि मी थोडंसं त्याचा शूट घेतला, कारण खूप क्यूट होता तो. आणि त्यानंतर बघा इथे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये आलो आहोत, कारण मंदिर बंद होतं. ह्यावेळेस कसं 2-2:30 वाजले होते, त्या दरम्यान कसं मंदिर बंद असतं, कोणी नव्हतं तिथं. मग काय करणार आता, तर चला बाहेरूनच आता दर्शन घ्यावं लागेल. तर बघा किती छान छान सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आहेत तिथे आणि खूप सुंदर वाटतं. आणि तिथे गेल्यानंतर खूप वातावरण छान वाटतं, प्रसन्न वाटतं मन. आणि त्यानंतर इथे ताई बघा हळदी कुंकू वाहून इथे वाण वगैरे ठेवले आणि नैवेद्य वगैरे अर्पण करून दर्शन घेतले, तिळगुळ लाडू ठेवले. आणि त्यानंतर मी सुद्धा इथे स्वामी महाराजांना हळदी कुंकू वाहून वाण ठेवले आणि तिळगुळाचा लाडू ठेवले आणि दर्शन घेतले. आणि त्यानंतर बघा इथे स्वामी महाराजांना म्हटलं की आमच्या पाठीशी नेहमी असंच राहावा स्वामी महाराजा, म्हणून असं दर्शन घेतलं. आणि इथे विभूती होती, थोडीशी विभूती वगैरे घेतली. तर नेहमी इथे विभूती असते, कोणीही जावा तिथे दर्शन घेऊन विभूती घेऊन यायचं असतं. आणि त्यानंतर छान असं केळीचे झाडं वगैरे लावले आहेत. खूप छान वाटत होतं वातावरण, थंडगार. दुपारी ऊन तर खूप लागत होतं, पण इथे केंद्रामध्ये गेल्यानंतर खूप गारगार वाटत होतं, कारण इथे केळीची झाडं आणि फुलांची झाडं खूप छान छान वाटतं इथे. आणि त्यानंतर बघा इथे फायनली आता आम्ही ते जवळच इथे झरीमारी आईंचं मंदिर आहे. तर बघा इथे झरीमारी आईंच्या मंदिरामध्ये आलो आहोत, कारण इथे पण ओसायचं आहे झरीमारी आईंना. तर इथे काही गर्दी नव्हती, कारण इथं गर्दी नसते. कसं जेव्हा आपण रुक्मिणीला वसून येतो, तर तेव्हा कसं बायका इकडे येत असतात, म्हणजेच अगोदर तिथं जातात, त्यामुळे तिथं खूप गर्दी होते. आणि त्यामुळं मग जसं जसं बायकांचं तिथं होतं तिथं त्यानंतर इथे येऊन मग सगळ्याजण इथे आम्ही इथे झरीमारी आईंना ओवसतो. तर बघा इथे गर्दी नाही आहे, तर आता ताई ओवसत आहे. आणि त्यानंतर बघा मी सुद्धा इथे हळदी कुंकू लावून झरीमारी आईंना वाण वगैरे घातले वटीमध्ये आणि तिळगुळ प्रसाद ठेवून तिथे दर्शन वगैरे घेतले आणि थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि खूप छान असं छान नमस्कार केला ताईने आणि मी. आणि त्यानंतर बघा चला आता आपण प्रदक्षिणा घालूया मंदिराच्या भोवती, कारण मंदिराच्या भोवती खूप छान परिसर आहे बघण्यासाठी. खूप गार्डन्स वगैरे आहे, म्हणजेच गार्डनमध्ये खूप छान छान फुलाची झाडं वगैरे आहेत आणि हिरवंगार वातावरण आहे तिथे. तर आज मकर संक्रांती असे का म्हणतात, तर सूर्य वर्षभर 12 राशीमधून संक्रमण करत असतो, पण जेव्हा तो मकर राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती असे म्हणतात. भारतीयांसाठी मकर संक्रांती हा एक महत्त्वाचा सण आहे. या संक्रमणापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि त्याचे स्वागत अगदी जल्लोषात केले जाते. या पुण्यकालातच श्राद्धे, पूजा, होम, तर्पण इत्यादी विधी केले जातात. मकर संक्रांतीमध्ये तिळाचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. थंडीचे दिवस त्यात तीळ हा उष्ण असल्यामुळे त्याचा वापर जास्त होतो. तसेच पुराणात तिळाला खूप महत्त्व आहे. त्यानंतर बघा आमची पूजा वगैरे आवरली आणि बघा इथे आमच्या नावाडकर काकींना किती कंटाळा आला आहे, बिचाऱ्या खूप कंटाळे आहेत, दमले आहेत, तर म्हणून थोडंसं चेअरवरती बसले आहेत. आणि बघा तिकडे आमच्या महाजन काकी आणि मोरे काकी मस्त असं ओट्यावर बसले आहेत छान असं. आणि त्यानंतर बघा इथे ताईला इथे वसत आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे सुगड वगैरे आहेत. तर सुगड आमच्याकडे सुगड वगैरे काही नाही आहेत, तर ज्यांच्याकडे सुगड असतात त्यांनी काय तर ओसायचं असतं. तर एवढं काही मी पण एवढं माहिती नाही मला जास्त सुगडबद्दल, कारण आमच्या घरी कोणाकडेच नाही तसं सुगड वगैरे. तर त्यांचं काय काय प्रथा वगैरे असते, तर ते ओटी वगैरे देत होते आणि त्यानंतर आम्ही वगैरे फक्त वाण देतो. आणि बघा ताईसुद्धा इथे वाण देत आहे.
मकर संक्रांतीमधील सुगटाचे दान म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते. या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. हे दान विशेष करून स्त्रियांनीच करण्याचा प्रघात आहे. त्यात प्रथम सुगट मातीचे मडके दान दिले जाते. सुगटात गहू, गूळ, उसाचे तुकडे, गाजर, कापूर, हळकुंड इत्यादी पदार्थ असतात. काही स्त्रिया मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुवासिनींना स्नानासाठी तेल, उटणे वगैरे पदार्थ देतात. सुगट दानाने स्थिर सौभाग्य, कुलाभिवृद्धी, धनधान्य समृद्धी, दीर्घायू यांची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. तर बघा इथे किती वेळ झाला, आमचं काही ते संपतच नाही आहे हळदी कुंकू. कारण एक आलं दुसरं कोणतरी येणार आणि ते म्हणणार थोडंसं थांबा. कारण इथे बायका खूप नव्हत्या, तर म्हणत होत्या काकी की थोडं थांबा. मग जाऊ दे म्हटलं, थोडंसं वेळ थांबला आणि त्यांचं हळदी कुंकू घेतलं आणि आम्ही घरी परत लवकर निघत होतो. तर काकी म्हणल्या थोडंसं 2 मिनिटं थांबा. तर मग त्यानंतर आम्ही असंच उभं राहून इथे वाण वगैरे घेतला आणि हळदी कुंकू एकमेकांना लावून मग निघण्याच्या घाईमध्ये आम्ही दोघीच विसरून गेलेलो की हळदी कुंकू करायचं विसरलोच मी आणि ताई. आणि खूप हसलो आणि म्हणला सगळ्यांना हळदी कुंकू करता करता आम्ही दोघेच विसरून गेलो होतो की आम्ही दोघे हळदी कुंकू एकमेकींना हळदी कुंकू लावायचं. तर म्हणलं चला आता थोडा 2 मिनिटं तरी इथं घालूया. तर आणि बसून त्यानंतर आम्ही दोघे मस्त असं हळदी कुंकू एकमेकींना लावून असं वाण वगैरे दिलं आणि मी ताईतला नमस्कार वगैरे केला आणि मग लगेचच आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो निघण्यासाठी. कारण खूप लेट झाला होता. असं तर आम्हाला नेहमी 2 ते वाजतात, पण ह्या वेळेस खूप लेट झालेला कारण तिथे तर 1-2 तास झालेले आणि बघा इथे आमची मज्जा मस्ती चालली होती खूप आणि इथे असे 3, 3:15 वाजले होते. तर चला म्हटलं आता मंदिराच्या बाहेर पडूया, कारण केवढा वेळ थांबला ना तेवढा वेळ इथं बायका येतच असतात आणि हळदी कुंकू करा म्हणतात. तर बघा इथे काय चाललंय, इथे प्लेट आणि व्हिडिओ दोन्ही मग माझ्याकडे देऊन मस्त मॅडम आमच्या आरामात येत होत्या. तर मी म्हटलं घ्या आपलं वजं आपल्यासोबत आणि ज्यांचं त्याचं वजं त्यांच्यासोबत. जसं की मी माझा व्हिडिओ आणि पर्स सांभाळतच आहे, तर तुमचं प्लेट तुमच्याकडे. आणि बघा इथे मॅडम कशा आपापल्या फोनवर बिझी असतात, त्यांना काही कळलंच नव्हतं की मी इथे व्हिडिओ काढत होते म्हणून. तर मस्त बिझी होते आपापलं गप्पा मारत. कारण इथे मल्हार खूप रडत होता घरी, त्यामुळं घरून फोन आलेला की मल्हार रडतोय लवकर या. तर कारण त्याला मम्मा हवी होती, कारण मम्मा म्हणत होता, मग खूप रडत होता. तर मग ताई ते बोलत होते आणि मी मस्त व्हिडिओ शूट करत होते, त्यांना माहितीच नाही. तर बघा ते इकडून चालत, तर मी तिकडून गेले की त्या इकडून येत आहेत, मी त्या साईडला गेले की त्या ह्या साईडला येत आहेत. कारण की इथे रोडचं काम भरपूर चालू आहे, खड्डे खोदलेले आहेत आणि खूप पाणी वगैरे खूप काय दगड खूप झालेत. आणि बघा इथे माझ्याकडे पर्स देऊन आपलं वजन आपण धरून चालावं म्हणतात ना फायनली, तर तसंच माझं वजन मी घेऊन चालत आहे. आणि तर रोडचं काम चालू आहे इथे, त्याच्यामुळं रस्ता काही साफ दिसत नाही तुम्हाला. तर बघा इथे माझा हळदी कुंकू लावून कसा अवतार झालेला आहे दिसत आहे तुम्हाला. जसं की मी म्हणतात ना की भवानी माता तसंच करून टाकलं मला सगळ्या महिलांनी. खूप कुंकू वगैरे आजचा दिवसच आज सुवासिनींचा असतो. तर आज जाताना सुंदर आणि येताना बघा कसं पूर्ण कुंकू केलेले आहेत. आणि बघा इथे मॅडम कशा चालतात, आपल्याच नादामध्ये असतात, ते कुठंकडे लक्ष देत नाहीत, काही नाही. मी व्हिडिओ काढत असेल तर त्यांना समजत पण नाही एक वेळा, आणि मी असाच व्हिडिओ शूट करून गप्प बसते. त्यांना नंतर दाखवते की हे कोण आहे, तर म्हणतात अरे तू व्हिडिओ कधी काढते ना, तुझा काही भरोसाच नाही बाई, म्हणून मला हसत असते. तर बघा इथे फायनली आता आम्ही सोसायटीमध्ये पोहोचलो. तर चला आता आपल्या घरी जाऊयात. तर आता आम्ही घरी येऊन एकमेकांना तिळगुळ देऊन सर्वांनी आम्ही मकर संक्रांती साजरी केलो. हो, आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.